आमदार विनय कोरे संस्थापक असणाऱ्या वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीज ही संस्था कवडीमोल भावाने ई लिलावाद्वारे घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप आज शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी पत्रकार परिषदेत केला। तर या संस्थेची बाजारभावाप्रमाणे 250 कोटी रुपये किंमत असताना अवघ्या 29 कोटीला ही मालमत्ता लिलावात काढण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी त्यांची मागणी असून त्या संदर्भात ईडी कार्यालयासह पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्यात आल्याचं सत्यजित पाटील सरुडकर यांनी सांगितलं। दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना संस्थेचे संस्थापक आमदार विनय कोरे अजून शांत का आहेत असा सवालही पाटील यांनी केला। तसेच या सर्व प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी केली नाहीतर या संदर्भात कोर्टात देखील दाद मागणार असल्याचं सत्यजित पाटील यांनी सांगितलं। 225 कोटीची अंदाजे मालमत्ता असताना आज ह्या मालमत्तेचा लिलाव करत असताना जी रक्कम कोट केलेली आहे ती केवळ 29 कोटी रुपये आहे आणि हाच मुख्य यातला अपवाद आहे। तर माझा स्पष्टपणे आरोप आहे की संस्थापकांनी किंवा आमदार विनय कोरे या ठिकाणी हा सगळा प्रकार घडत असताना जर ते यामध्ये सहभागी नसतील तर एवढ्या सगळ्या विषयावरती आम्ही तक्रारी करतोय, पेपरला नोटीस लिलावाच्या येत आहेत, ह्यांनी कुठेच काही स्टेटमेंट दिलेलं नाही, कुठला खुलासा केलेला नाही की या संस्थेचे नेमके किती गरज आहे हे अशी दबग्याला का आली आणि ह्या इतक्या मोठ्या मालमत्तेची ही कवडीमोल भावाने ज्या ठिकाणी विक्री होत असेल तर याच गप्प काय आहेत हा माझा त्यांना प्रश्न आहे। आणि पूर्णपणे ही संस्था या ठिकाणी एवढी मोठी संस्था या एवढी मोठी प्रॉपर्टी कुठेतरी या ठिकाणी या माध्यमातून कुठेतरी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतोय। आता या ठिकाणी या विषयावरती फक्त राजकीय आरोप न करता या लिलावाला स्थगिती मिळावी यासाठी मी स्वतः ईडी मध्ये तक्रार केलेली आहे, स्वतः पीएमओ कार्यालय म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय इथे तक्रार केलेली आहे आणि तिसरी या ठिकाणी तक्रार आमची झालेली आहे ती बँकिंग लोकपाल या ठिकाणी तक्रार केलेली आहे।